तुम्ही बघताच नाही का, तुम्हाला असं वाटेल की इथे यायलाच पाहिजे. आणि इथं काय वातावरण असतं ना, रोड ट्रॅफिकने पूर्णपणे बंद आहे. माऊलीने आपला नवीन रस्ता काढला आहे. भारी आहे. अरे नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर मी तुम्हाला नाही का कम्युनिटी गाडी टाकली होती आणि भरपूर दिवसाचा नाही का की ब्लॉग तुम्हाला कोणत्या साईडचा बघायचा. तर आज त्यातला एक दिवस आलाय आणि आज एवढा मोठा दिवस आहे ना की जे महाराष्ट्रातल्या यात्रा वगैरे तर चालू होत्यात ना, ते कुठून होत्या ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे डायरेक्ट. आणि ते ठिकाण नाही का तुम्ही आतापर्यंत भरपूर वेळेस युट्यूबला वगैरे बघितलं असेल किंवा ऐकलं असेल. तर आज मी तुम्हाला डायरेक्ट नाही का म्हणजे आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार. मी तुम्हाला एक हिंट देतो की ते नाही का नवनाथांमधलं एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे की तिथं मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे. आणि तुम्ही बघताच नाही का, तुम्हाला असं वाटेल की इथं यायलाच पाहिजे. आणि इथं काय वातावरण असतं ना, आज आमुष्य आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट तिथं जाऊनच दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. तर आता मी आणि माझ्यासोबत अक्षू आणि माऊली येतं, त्यांना दोघांना घेऊ आणि ते लगेच निघू. तर तुम्ही फक्त बघत राहा आणि तुम्ही हे देवस्थान बघितल्यानंतर नाही का तुम्ही म्हणता नाही तर नक्कीच जायला पाहिजे. तर चला मग, काय मिळेल आज? तू निघालताय मागायची आज. होय ना. कुठं चालले? घरात जेवण नाही दिलं का आज? का बांधणं आले? झाले आमचे सकाळी आज जेवायला चालले का? चालले गेला कुठं? गळ्या बी बरं आहे का आता? बरं आहे. ठीक आहे. किती गेली? जास्त नको ठेवून येतं, पटून जाईल. 40 थोडीसे बरं का, 25चं पण नाही टाक. काही आज पावली गाडी चालून राहिले, मी पाठीमागं बसलोय. आता आम्ही आजसूला घेणार आहे. गायचा आता आजसूला पण घेतलाय. तर आता आम्ही चाललोय 3 जण. आज भरपूर दिवसातून चाललोय तुम्हाला तिथं घेऊन. आणि आज गर्दी बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे. एवढी रोडला कधी गर्दी नाही सर का आमच्याकडे. आक्षू जेवलं नाही म्हणून बाई जेवायचं म्हणते. आक्षू जेवत नाही, जेवलं नाही रे. बघू शकता रुद्रेश्वरला पण किती गर्दी आहे आज. आपण फायनली रुद्रेश्वरपर्यंत पोहोचलो आता इथून पुढे वरती जाणार आहे. तर हे तुम्ही बघितलेलंच आहे, पण आज गर्दी बघू शकता. इथं एवढी गर्दी तुम्ही याच्या आधी कधी नसेल बघितलेली. बघू शकता किती गर्दी आहे. एवढी गर्दी असेल, भाविक पण आज भरपूर आहे तिथं. तर आपल्या गावातलं रुद्रेश्वर देवस्थान आहे, तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. पण आज नाही एवढी गर्दी कधीच नसेल बघितलं बघा. आज एकदम बाहेर गर्दी आली आहे. तर आपल्या गावातील रुद्रेश्वर देवस्थान म्हणजे म्हाताऱ्या नावाने एकदम प्रसिद्ध आहे, पण जास्त करून रुद्रेश्वरच मानतात. काहीच बघू शकताय किती गर्दी आहे आज इथं रुद्रेश्वरला. आज भरपूर मोठी आमुष्या आहे आणि आमुष्याला नाही का भरपूर भाविक येत असतात. तर त्यामुळे गर्दीच नाही का रुद्रेश्वर इथे तुम्हाला बघायला भेटते. तुम्हाला मी बाहेरून दर्शन देतो इथं रुद्रेश्वरचं. तर गाईज आपण आता चाललोय. मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना आपल्याला जे जायचं सकाळी, आज तिथं घेऊन चाललोय. आता रुद्रेश्वरचं दर्शन घेऊन पुढंच ते लगेच देवस्थान आहे, तिकडे चाललोय आपण. तर चला मग. इथे येण्यासाठी लोक किती उत्साहाने असतात बघा. एक गर्दी एवढे म्हणजे भक्त आहेत ना इथं येण्यासाठी. आणि अदर स्टेट भक्त आहेत बरं का, भरपूर अदर स्टेटमधून येतात तिकडे. रोड ट्रॅफिकने पूर्णपणे बंद आहे. माऊलीने आपला नवीन रस्ता काढला आहे, बघू शकता. डायरेक्ट कुठून गाडी घातली आता. हे बघा, रोडने जर पेट्रोल संपलं नाही खेळच होऊन जाईल. अरे इकडून पण येऊ राहिले गाड्या, पण इकडून नाही का कांदे वगैरे, आणि शेतातून गाडी घातली डायरेक्ट. होय तर लागायचं तर तुम्ही एवढ्या गावरंगाई नाही का फक्त राजस्थानमध्ये बैठला असत्या, पण आपली तर पण आहे. तर बघा मायंबावरती हे गोशाळा आहे देवाची. बघा हे एवढ्या गाय आता. महत्वाची आपल्या अंगावरील
आम्ही गंध वगैरे लावलाय, आता दर्शनाला चाललोय. तर चला दर्शनात. गाईज तुम्ही बघू शकताय की मच्छिंद्रनाथ देवस्थान सर्वात पॉवरफुल देवस्थान आहे बरं का. तुम्ही कधीतरी दर्शनासाठी इथे येऊ शकतायत आणि आपल्या रुद्रेश्वर देवस्थान पासून नाही का 8 ते 9 किलोमीटर अंतरात आहे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि सावरगावमध्ये येतं. तर इथे एकदा नक्की व्हिजिट करा आणि दर्शन घ्या. मी तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा. समाधी संजीवन समाधी. आता बांधकाम वगैरे चाललं आहे तर भाविक नाही का बाहेरून दर्शन घेऊन राहिले सगळे. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि दर्शन घ्या. आउट ऑफ स्टेटमधून इथं लोक येतात दर्शनासाठी, त्याच्यामुळे एवढी पूर्णपणे गर्दी आहे. आणि पूर्णपणे नाथ भक्त आहेत इथं आलेले. जेवढे नाथ भक्त आहेत ना पूर्ण भारतातून आणि काही भारताच्या बाहेरून पण येतात. आता मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि मंदिराचं बांधकाम कशा प्रकारे चालू आहे हे पण तुम्हाला दाखवतो. मंदिराचं बांधकाम या प्रकारे होणार आहे आता आणि याप्रमाणे असं स्ट्रक्चर वगैरे आखलेलं आहे आणि एवढी देणगी वगैरे आलेली आहे मंदिराने. बघू शकता झालं आहे आणि आम्ही चाललोय घरी. आता जाताना डायरेक्ट भेटू आज आजींना काय म्हणतात बघू. आता घरी गेला डायरेक्ट बैल प्रसाद द्यायचं. आता फायनली घरी आलो आहे आणि शर्ट वगैरे चेंज करून घेतलं आहे. तर आत्ता तुम्हाला मी तुमच्या आजीला भेटवतो. सकाळपासून बघितलं नसेल तुम्ही. तर आता हे बघू शकताय भाकरी करून राहिली, भाकरी आणि भेंड्या करून राहिली. हे बघा ही कोणती भेंडी बाई? ही बघा गावरान भेंडी आहे. ही भेंडी कापून आता ती भाजी बनवली, भाकरी करून राहिली. आता लेकी बाई भाकरी करते. पाणी जर सुटलं तर मग भाकरी रथ्यान कोणतं तरी एक करून घेते. गाईच भाकरी करून राहिली ती. तर नाना कुठे जात? नाना बघू करताय. नाना काय करताय? नाना काय करताय? काय नाही इकडे आलं बघत आहे. काय बघा आता? पाणी येई ना नळाचं पाणी द्यायचं. येईन ना पाणी येईन. हे काय नेल तर राख नाही तिकडे टाकायला. बघा नाना बाईचं काम करते आता. हां म्हातारीच काम करतो. म्हातारी जास्त तुम्हाला लई जपली आज तर लई जपली. काय झालं? गेलं तर नाही दाखवणार तुम्ही? काय झालं मागं शेपूट लावूनच होती म्हातारी दवाखान्यात. काय झालं तर? पैसे दिले तिनं. किती रुपये? तिने ते 100 रुपये दिले ना काढून टापकून पैसे दिले. माझ्याजवळ रुपयाच नव्हता. हे बघा. तुला बरं का मग बोलावतच. मग कोण दिले पैसे? पाठीमाग काय करत होता? हां पाठीमाग काय करत होता? दे बाप्पाचे पाय पडू. हां पाखरं हल्ले उलसेक. ते पोरग आलं तर जोडीदार शेड आलं ते बोलत होते. हां ते म्हणलं बाबा बसून आहे का आता म्हणून मग काय करू बाबा. हां हां गाईज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आहे. आम्ही सगळे जेवण वगैरे केले आहेत. आजोबा अक्षरशः झोपलेत आत्ता. आजीचं एक काम नाही का दररोज नियमितप्रमाणे असतं आणि ते काम पहिल्यापासून करत आले. त्याच्यामागं तिचं म्हणणं असं आहे की जेवण वगैरे केल्यानंतर नाही का जे भांडे असते ना संध्याकाळी ते कधीच शेळ्या नाही ठेवायचे. ते सकाळपर्यंत कधीच म्हणजे घासायला नाही ठेवायचं सकाळी. म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट चूल वगैरे पेटायला तयार राहते आणि कधी पण रात्रीचं जेवलेलं ताट वगैरे आहेत ना ते स्वच्छ करूनच ठेवायला पाहिजेत. तर बघू शकता तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघू शकताय आता आम्ही जेवण वगैरे केलं आहे. तर ते सगळे भांडे वगैरे बासणं सगळे धुवून वगैरे ठेवते. बाई का म्हणते अशी संध्याकाळी पाणी येईल सकाळच्या पाणी उरकत नाही का मग. आणि भांडे खरकटे ठेवलं काय होतं? खरकट लक्ष्मी असल्यावर म्हणजे सर खरकटच आहे. त्याच्यामुळे येत नाही का? लक्ष्मी ठरत नाही मग. तर बघा गाईस काय उत्तर भेटलंय. लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये आणि लक्ष्मी येत नाही असं म्हणण्याचा त्याचा उद्देश आहे. आणि गाईस घरामध्ये पण सगळं झाकून वगैरे ठेवलं आहे व्यवस्थित. आता भांडे वगैरे घासून सगळे इथं ठेवून देईन. हे बघू शकता नाना पण झोपलेत. झोपलं ना आता एवढं. झोपले नाना. झोपलं म्हणजे पडलं असं झोपले. जेवण वगैरे करून निवांत झोपले. आता झालं झोपले. गोळ्या वगैरे घेतल्या का? हां बरं बरं झोपा. गाईज मी आजीला काय आणलं खेळायला बघा. तुला नाही आवड नाही? चांगलं आहे याला घेऊन झोप. चांगलं आहे. काही खेळ आणतो आपला पैसे घालून. तुला नाही आवड होय?
मी म्हणलं तुला आवडन खेळायला तुला. नाही खेळायला आवडत. अरे भारी आहे. ते बघ ना कसं बघत आहे तुझ्याकडं. तिरपूर तुला नाही आवडत. म्हाताराला पाहिजे, म्हाताराला बोलून तुला. मी म्हणून बैल आणलाय. बाई तू कडू कसं धरायचं दाखव रे. कसं धरे ती कडू. तसं नाही धरेत, तसं नाही धरेत. कानाला धरते, कानाला का टांगड्याला. असं शेळीचं कडू असं धरायची बाई. हा त्या संगच खेळत बसत जाय. भारी आहे ना मऊ. हा काय तू म्हणले काय अवतारी कशाला रे. त्या संग खेळ बरं, तर आण बरं. अरे बिचारा चांगलं आहे मऊ. घरात होतं असं. हे बघा अजून एक आणलं मी तिला. असं घाल कानात. कानपट्टी घालतं खरं तू. तू घाल ना तू. घाल तू. मोबाईल धरू का कसं तू धर ना. घाल ना असं कानाला कशी घाल तशी कानपट्टी तशी असं असं फाकून घाल ना. घाल. नाही ओढत. हां हे धर असं हातात. ह्याच धर हातात. हे धर ही काढे हातात धर. हां ती काढे हातात धर. हां दाब्यो जोरात दाब्यो ना जोरात. भारी आहे. गाईज तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की मामा कधी दिसले नाही आणि कधी दाखवले नाही. तर मामा हा येतं, मामा येतच राहतात. मामा फक्त एवढं की शेतामध्ये राहतात आणि आजी ना आजोबा नाही का गावामध्ये राहतात. त्याच्यामुळे मामा सकाळी येते दूध वगैरे घालून जातात. मी त्यांना ब्लॉगमध्ये नाही घेतलं. जेव्हा कधी घरी येते ना त्यावेळेस मी त्यांना ब्लॉगमध्ये घेईन. दोन्ही पण मामा आहेत, दोन्ही पण शेतामध्ये राहतात. पण आजी आणि आजोबा आणि मी आणि मामाचा मुलगा आहे. तर आम्ही चौघजण गावामध्ये राहतो. तो कधी इकडे राहतो किंवा पाणी वगैरे द्यायचं असेल ना तो पण शेतामध्येच राहतो. पण मी कंटिन्यू यांच्यासोबतच असतो, आजी आजोबासोबत. हा ते दळण वगैरे तुम्ही सांगत होते मला. दळण वगैरे मी दळण वगैरे आणायला जात असतो आणि ठेवायला पण जातो. किंवा माझा मामाच मुलगा आहे तो पण जात असतो. आम्ही दोघंपैकी एक जण कोणतरी जातो. पण त्या दिवशी काय आलं, मी काहीतरी एडिटिंग वगैरे करत होतो आणि आजी तिने बघितलं की मी एडिट करतोय. मग तिला वाटलं काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवतोय. तर तिनं मला सांगता गावामध्ये गेली आणि चिखल आणि ते होता. नाही तर मी जाऊन देत नाही आणि तो पण जाऊन देत नाही. आमच्याकडे गाडी पटकन जातो घेऊन येतो मी. तर काही ताईंचा आणि दादांचा मेसेज पण असा आला होता की मी मोबाईल कोणता यूज करतोय. तर हा मोबाईल आहे माझ्याकडे सॅमसंगचा. तर हा मोबाईल पण माझा नाही आहे, पण माझ्या मित्रांनी मला दिलेला आहे की म्हणजे क्लिअरिटी वगैरे व्यवस्थित नव्हती. तर त्यांनी मला मोबाईल दिला व्हिडिओ वगैरे काढायला. ज्यावेळेस आपले व्हिडिओ चालू लागले ना त्यावेळेस त्यांनी मला गिफ्ट म्हणून हा मोबाईल देऊन टाकला आहे. आणि म्हणजे सगळ्यांचं श्रेय आहे याच्यामध्ये. म्हणजे हे मोबाईल वगैरे घ्यायची माझी कॅपॅसिटी नव्हती एवढी की एवढा महागाचा मोबाईल मी घेईन. आजी आजोबा मित्र आणि माझी यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली सगळेजण म्हणजे हक्काचे नाही का माझे असे. मी जीवनात काही नाही कमवलं मी. माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही, पण एक फॅमिली चांगली कमवली मी. आणि आज जे दिसतोय आजी आजोबा मी हे तुमच्यामुळेच आहे सगळं काही. भरपूर पळपळ झाली आहे कारण गर्दी पण भरपूर होती आणि मला जेवढं दाखवायचं होतं मी तेवढं दाखवलं तुम्हाला. ज्यावेळेस एखाद्या वेळेस जर असं अजून एखाद्या कारण जवळचे टेन्शन काही नाही, इथून 4-5 किलोमीटर आहे फक्त. तर मी ज्यावेळेस एखादं निवांत तुम्हाला पूर्ण नाही का जेवढे आपले तिन्ही देव आहेत ना ते एकत्र दाखवून ब्लॉग वगैरे बनवाल आणि आजीला पण सोबत घेऊन जाईल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, गुड नाईट. भेटून द्या लवकरच.